सर्व सरदारांनी जय जय भवानी, जय शिवाजी. कधीही नक्कीच यांना बोलवा. आपल्या गावातील अगदी आपण पाहिलं तर मामीकडे गेलो, चाय वगैरे पिला, विदूची मस्ती बघितली असेल कशी करवता. चला विदूची नाटका पा 9:30चा क्लास होता न वाजलं बघ आता किती. एवढा लवकर जाता क्लासला. 9:30 मला दाचा होता तर कॅमेरा बंद कर. कॅमेरा आम्ही चाय नाश्ता झाला का नाही. मला दे मला दे मला दे. बाबा अरे मामा आलेले आहेत. चल लवकर जा. चल पप्पा आलाय घेवायला. चल जा. चल चिल्लायला परत. चल पप्पासला दाखवते कालच्या व्हिडिओ तुझ्या. गाईज मावशी संजय तो होम मिनिस्टर आहे तर सगळ्यांनी शुभेच्छा द्या. म्हणजे जिंकून आली पाहिजे मावशी. जिंकली तर स्कूटी भेटर. ठीक आहे तर जिंकून या, स्कूटी घेऊन या. तुला माझ्याकडून 10 वाली आईस्क्रीम 5 वाल्या 2 देते बस. बाय बाय, ऑल द बेस्ट. मावशी किती वाजता उठली माहितीये काय. तो 3 वरती गाठा येते ना तर 2 वर ठेवा. मी काय बोललो माणसाला सुट्टी असती म्हणजे माणूस 4 वाजता उठतो. तिला 10 वाजता उठवला काही तर काय बोलते माहितीये. अरे थांब 12 वाजेपर्यंत. 12 वाजता उठते मी 100%. 12 वाजून गेलं, 1 वाजला बाई. 2 वाजता उठली ती. न बोलते झोप इज इम्पॉर्टंट. ही असली झोप. आम्ही एवढं आम्ही 3 वाजता झोपून 8 वाजता 7 वाजता उठून तरी आमच्यामध्ये किती एनर्जी असते. एनर्जी पाहिजे काय. अशी एनर्जी पाहिजे. हे आमच्या एनर्जी. तर गाईज आता मी सुद्धा तयारी करून आलो. तुम्ही बघितलं असेल आता ना रॅली आहे आपल्या शिवाजी महाराज निघाली आज. गावात सुद्धा फिरणार आहे ते बघा. आता रॅली येते आणि मी दुमला आहे बघा. मावशाचा सगळ्या मामी मावशाचा सगळा इथं आलेला आहेत आणि या दोघी तयारी केली आहे तुम्ही बघितलं असाल. तू ना हे ऐकर. या दोघी बघा. या दोघी पण मस्त नटल्या अशा. इकडं बघ. असा स्माइल करते.
पालखी काढलेली आहे बघा. महाराजांची मूर्ती हे ठेवलेली आहे ते बघा. आणि ते बघा सगळी जण आणि ही आमची मंडळी. काय काय जोरात 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 बोल परत. छत्रपती शिवाजी महाराज की. तर काय बघा सगळं काय मस्त एकदम असं छत्रपती शिवाजी महाराज की. मस्तपैकी एकदम पूर्ण महाराजांचा लोक एकदम मस्तपैकी असे. छत्रपती शिवाजी महाराज की. लहान होतो तेव्हा आलो असेल गाईस गावात. मामाच्या गावात एवढा आतमध्ये मी केव्हाच ना आलोय. हे बघा बाबा सुद्धा आहेत आपल्यासोबत. काल डान्स कसा वाटतंय? मस्त एकदम एक नंबर वाटतंय. एक नंबर. गावाचा फेरफटका. ते आता आहे 100%. चला मग आता गाईस जाऊया पुढे. ढोलवाला पण दमल्यावर की काय कन्सी नेतात. पण यांना माहिती आहे दरवर्षी काय दरवर्षी येतात. दरवर्षी यांनाच बोलवतात. तोपा कसला भारी बसलाय. एक नंबर आहे काय. क्रांतिकारी आणि म्हणून सर्व शब्दांनी महाराज
तर गाईज आता आपण आलो म्हणजे धुतुंग गावात आणि तुम्ही मगाचपासून खूप बघितलं असेल काय काय आपण सेलिब्रेट केलं. आता दादा साना आणि काकांना विचारूया की काय माहिती द्या जरा तुमच्या गावाबद्दल आणि तुम्ही कधीपासून सेलिब्रेट करता तर सांगा जरा माहिती द्या. प्रथम जय शिवराय. जय शिवराय. सर्व रसिक माझ्या या शिवप्रेमींना आमच्या या जय शिवराय कला सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा असेल. आज आम्ही 2013पासून आमचं हे मंडळ आहे. या मंडळामध्ये कार्य करत असताना प्रत्येक माझा सदस्य आज या ठिकाणी म्हणजे गावासाठी काही नाविन्यपूर्ण करावे आणि गावासाठी एक नावाप्रमाणेच आमचं गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर जगभरामध्ये अशा या शिवजयंतीच्या माध्यमातून होत असता व्हावं ही संकल्पना राबवून आज आम्हाला गावाचा सुद्धा अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतोय. पहिल्या वर्षी जर पाहिलं तर आमची सभाची संख्या म्हणजे साधारण मला वाटते 21 ते 24पर्यंत होती, परंतु आत्ता जर पाहिलं ना तर ती सभाची संख्या म्हणजे 30 ते 35पर्यंत गेलेली आहे. या मंडळाचं कार्य पाहिलं ना तर प्रथम वर्षी आम्ही म्हणजे रक्तदान शिबिर असेल त्याच्यामध्ये आम्हाला प्रतिसाद म्हणून तब्बल 39 रक्ताच्या अशा ब्लड डोनेट आम्हाला शिवप्रेमी आम्हाला भेटले आणि 39 ब्लड डोनेट आम्ही या संपूर्ण या पहिल्या म्हणजे वर्षी आम्ही संपन्न केलं. त्याच्यानंतर मग सामाजिक कार्यामध्ये जर ही बांधिलकी पाहिली तर पुस्तकं वाटप असतील किंवा कुंड्या वाटप असतील किंवा मराठी शाळेसाठी ज्या वस्तू नसतील त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे डेस्क असेल बऱ्याचशा वस्तूंचं असं वाटप केलं. आणि तदनंतर या आमच्या संपूर्ण मंडळाचं कार्य म्हटलं तर नवीन तरुण प्रोत्साहित अगदी शिवप्रेमींना किंवा नवीन तरुण मंडळीला प्राधान्य देणं. त्यानंतर आजच्या दिवसभरामधील किंवा ज्यावेळी 2013ला सुरुवातीला तेव्हापासून मग सकाळी राजांचं पूजन असेल त्याच्यानंतर दुपारी चित्रकला स्पर्धा असतील किंवा त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच किल्ल्यांच्या स्पर्धा असतील असे विविध कार्यक्रम अगदी संध्याकाळपर्यंत आम्ही भरवत असतोय. आणि त्यानंतर संध्याकाळी पाहिलं तर माझ्या नेक्स्ट जनरेशन म्हणजे नवीन पिढीसाठी अगदी मोठ्या प्रमाणे स्टेज उपलब्ध करण्याचं काम त्याच्या माध्यमातून नृत्याच्या स्पर्धा भरवतोय. आणि आज आपण पाहिलं तर स्टेपार्टसारख्या अगदी अकॅडमी असेल, रत्नेश्वरीसारखी अकॅडमी असेल, शिवमुद्रा अकॅडमी असेल, या अगदी अकॅडमीमध्ये सुद्धा आमच्या धुतुंग गावातील नृत्य कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. आणि असे हे एक आमच्या या जय शिवराय मित्रमंडळ कला सांस्कृतिक मंडळाचं अतिशय सुंदर कार्य आत्तापर्यंत म्हणजे आज राजांची 396वी जयंती होत आहे. तदनंतर आज आपण पाहिलं तर आमच्या या मंडळाचं 14व्या वर्षामध्ये सुद्धा तेच आनंद तेच उत्साह याच्या माध्यमातून करतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद. थँक्यू सो मच. गाईज इथे बघा दादा आहे आमचा ना. आता ना तो काय बोलतो एंड करतो. आता इथं अजून डान्स वगैरे झालंच नाही बरोबर का ना तसा? टेन्शन नाही सर्व बघायला भेटेल. मग बोल पब्लिकला लगेच. पब्लिकला काय बोलायचं आपण या प्रोग्राम हे इथले शिवाजी जयंतीचे आपले प्रोग्राम आहेत ते डान्सचे कला तर तुम्ही या आपल्या साईडच्या ब्लॉगला फुल सपोर्ट करा, फॉलो करा. धन्यवाद. चला. तर गाईज आता तुम्ही जेवढे पण डान्स बघाल त्याचा मे बी जर कॉपीराईट लागला तर मी पूर्ण म्यूट करून टाकेल. सो म्हणून मी मोस्टली जास्त नाही दाखवणार. पुढे तुम्हाला शॉर्ट्सच बघायला भेटतील. ठीक आहे. सो म्हणून आता बघा. चला जर कॉपीराईट लागलं तर मी म्यूट करून टाकेन पूर्ण. ठीक आहे.
फर्स्ट प्राइज वगैरे आला गेलाय. भाईनी महाराजांची पूर्ण प्रतिमा बनवली. एक नंबर वाटते, भारी वाटते. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या होऊन देतात. प्रथम क्रमांक पारितोषिक झूम ठेवलं.
असतील यांच्यासाठी आपल्या कार्यक्रमासाठी कधीही नक्कीच यांना बोलवा. आपल्या गावातीलच अगदी आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी आमचे पंतू आहेत, नातू म्हणून अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच आपल्या गावामधूनच त्या ठिकाणी आहेत. डान्स ज्या आमच्या शिवमुद्राचे पाहिले त्यांचे चीफ फोटोग्राफर सुद्धा हे आहेत. शिवाजी महाराज की गाईस चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि लव्ह यू ऑल. असंच प्रेम देत राहा आणि लवकर 6,000 1K करून म्हणजे 10K कंप्लीट करून टाका. चला मग बाय बाय.